एकीकडे आपण डिजिटल इंडियाच्या बाता मारत असताना दुसरीकडे मात्र महिलांवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत आज एकाही महिलेला सुरक्षित असल्याचं वाटत नाहीये. 65 वर्षीय तो नराधम भीमराव कांबळे, त्याला एका मिनिटासाठी सुद्धा त्या चिमुकलीची दया आली नसेल का? अक्षरशः ही बातमी सांगताना सुद्धा माझ्या सुद्धा अंगावरती काटा येतो. चिमुकलीचा पोस्टमार्टम अहवाल आलेला आहे आणि यामधून आरोपीच्या क्रूरतेची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्ये प्रकरणानं आता एक भयंकर वळण घेतलंय. ससून रुग्णालयानं दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून आरोपीच्या क्रूरतेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्याचार करताना त्या निष्पाप मुलीचा आवाज बाहेर येऊ नये यासाठी नराधमानं तिच्या तोंडात पायमोजा कोंबला होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदनादरम्यान मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळलेल्या आहेत. विशेषतः तिच्या छातीवर गंभीर वळ उमटलेले असून आरोपीने अत्यंत निर्दयीपणे तिला मारहाण केल्याचं निदर्शनास आलंय. गुदमरून मृत्यू झाला की आणखी काही, याचं नेमकं कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने राखून ठेवण्यात आलेले असून ते न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत. घटनेचं गांभीर्य ओळखून ससून रुग्णालयातील न्याय वैद्यक विभागाने शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा केलेली आहे. यावेळी प्रयोगशाळेतील गुन्हे शाखेचे तज्ज्ञही उपस्थित होते. 1 मे रोजी एका 65 वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावरती अत्याचार केले होते आणि नंतर तिची हत्या केली होती. आरोपी हत्या केल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या खटल्याचा तपास जलद गतीने करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची मानसिक आणि शारीरिक क्षमता चाचणी केलेली असून ससून रुग्णालयात ही चाचणी करून घेण्यात आलेली आहे. हा अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत, जेणेकरून न्यायालयात भक्कम पुरावा सादर करता येईल. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होतीये. आज प्रत्येक आई आपल्या लेकराला जरा जरी लागलं तरी तिचा जीव तिळतिळ करत असतो. मग एकदा त्या माऊलीचा विचार सर्वांनीच करावा की आज त्या आईला काय वाटत असेल. अवघ्या 3-3.5 वर्षाच्या लेकरावरती जर अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आज प्रत्येक आईला आपल्या मुलीसाठी भयानक परिस्थिती पुढे दिसते. लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा व्हावी, संपूर्ण महाराष्ट्राची आज हीच मागणी आहे. तुम्हाला देखील काय वाटतं हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.